नमस्कार, सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. मिरज येथील निखिल कलगुटकी हत्या प्रकरणातील 15 संशयित आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का लावण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे. या प्रकरणातील टोळी प्रमुख प्रथमेश सुरेश ढेरे राहणार ढेरे गल्ली मिरज याच्यासह विशाल बाजीराव शिरोळे, सरफराज बाळासो सय्यद, प्रतीक सचिन चव्हाण, करण लक्ष्मण बुधनाळे, गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटकी, सूरज चंदू कोरे, संग्राम राजेश यादव, सलीम गौस पठाण, चेतन सुरेश कलगुटकी, सोहेल उर्फ सुहेल जमीर तांबोळी आणि मोहम्मद शिराज उर्फ सोहेल अब्बास आग लावणे यांचा समावेश आहे. दरम्यान अमन समीर मुल्ला, दीप अश्विन देवडा व आणखी एक आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस तपासानुसार प्रथमेश ढेरे यांनी सन 2017 पासून कोणताही कायदेशीर व्यवसाय न करता टोळीच्या माध्यमातून मिरज शहरात खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दरोडा, गंभीर दुखापत, विनयभंग तसेच बेकायदेशीर शस्त्रसाठा असे गंभीर गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय. आर्थिक फायद्यासाठी आणि परिसरात दहशत निर्माण करून वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या टोळीने संघटित स्वरूपात गुन्हेगारी कृत्य केल्याचं तपासात स्पष्ट झालं. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या अभिप्रायानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठवला. सर्व बाबींचे बारकाईने अवलोकन करून मोक्का कायद्याच्या कलम 3.1, 3.1.2, 3.2, 3.4 आणि 4 अन्वये कारवाईस मंजुरी